करू देणार. तुमचे जे विरोधक आहेत त्यांनी असं म्हटलं की 2014च्या निवडणुकीपेक्षा अधिक मतांनी मी निवडून येईल. माझ्या त्यांना शुभेच्छा आहे. म्हणजे आता ते स्वतःचाच बहुतेक मनोधैर्य वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. कारण परवा त्यांनी कारण इतक्या छान मनोरंजनाचं त्यांच्याकडे एवढी मोठी कॅपॅसिटी आहे की रोज एक मनोरंजक विधान त्यांच्याकडून येत असतं. म्हणजे परवा जर ते म्हणाले की ही शेवटची निवडणूक आहे, तर त्या शेवटची निवडणूक जेव्हा एखादा उमेदवार सांगतो तर मला खरंच आश्चर्य वाटलं की अशा वयस्कर नेतृत्वानं देशाची निवडणूक ही देशाची निवडणूक म्हणून ट्रीट करण्याऐवजी आधी ते म्हणाले की 2019च्या बदला घ्यायचा, त्यानंतर म्हणाले माझी शेवटची निवडणूक आहे. त्यामुळे मी, माझं, माझ्यासाठी याच्या पलीकडे जाऊन आपण कधीतरी देशाचा विचार करणार आहोत की नाही. महागाई असेल, बेरोजगारी असेल, आंतरराष्ट्रीय देशाचे संबंध असतील, या सगळ्या मुद्द्यांविषयी न बोलता मी, माझं, माझ्यासाठी हा जो काही त्यांचा अजेंडा आहे, त्यामुळे मला वाटतं की ते स्वतःच मनोधैर्य वाढवण्याचा हा त्यांचा प्रयत्न. मतदारांना अशा पद्धतीने वक्तव्य करून मी हेच म्हणतो की या पद्धतीने वक्तव्य करून भावनिक करणं याचाच अर्थ उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधीच ते पराभूत झालेत मनातून, हे स्पष्ट होतं. कारण नाहीतर 15 वर्ष केलेल्या कामाच्या जोरावर मतं मागायला हवी होती, किंवा 10 वर्ष मोदी सरकारनं जे काम केलं हे मोदी सरकारच्या कामाविषयी बोलायला हवं होतं. पण ज्या मोदी सरकारनं कांद्याची निर्यात बंदी करून आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती घालवली, नेपाळवरून टोमॅटो आयात करून टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या टोमॅटोचा चिखल केला, सोयाबीनची तीच परिस्थिती केली, कापसाची तीच परिस्थिती केली, कुठल्या तोंडाने सांगणार आहेत हा त्यांना प्रश्न पडलाय. 60 रुपयाचं पेट्रोल 110 रुपयाला गेलंय. जी महागाई सातत्यानं वाढली आहे, बेरोजगारी इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढली, कुठल्या तोंडानं सांगताच येणार. त्यामुळे या पद्धतीनं भावनिक करणं आणि मुळात 15 वर्ष एकही मोठा प्रोजेक्ट आणता आला नाही, या अपयशाचं सल ही कदाचित त्यांच्या मनात असेल. त्यामुळे हे भावनिक करणं. पण महत्त्वाचं आहे, कुणाची पहिली निवडणूक असो किंवा कुणाची शेवटची निवडणूक असो, मायबाप जनतेचे प्रश्न सुटणार आहेत की नाही यावर जास्त महत्त्वाची बाब आहे. आणि म्हणून ही देशाची निवडणूक आहे की मी, माझा, माझ्यासाठी याच्या पलीकडे जाऊन आपण देशाचा विचार करावा असं मला वाटतं.